चलो लेट स्टार्ट. जॉईंट प्रोडक्ट प्रोसेस कॉस्टिंग मध्ये आपण आज बघणार आहोत जॉईंट प्रोडक्ट अँड बाय प्रोडक्ट. ओके, इट्स व्हेरी सिम्पल. खूप सोपा टाईप युनिट आहे म्हणायला हरकत नाही, कारण प्रोसेस कॉस्टिंग वी वेर ऑलरेडी लर्न राईट. प्रोसेस कॉस्टिंग मध्ये आपण प्रोसेस ए, प्रोसेस बी, प्रोसेस सी, ओके, अशा टाईपचे प्रॉब्लेम बघितलेले आहेत. एका प्रोसेसमधून दुसऱ्या प्रोसेसमध्ये प्रोडक्ट काय होतात तर पास होतात, आणि त्याच्यानंतर आपण काय करतो तर प्रोसेस कॉस्टिंग मध्ये फिनिश्ड गुड्स काय आहे, वर्क इन प्रोसेस काय आहे हे आपण बघितलेलं आहे. आता इथे जॉईंट प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट मध्ये काय असणार आहे बेसिकली, तर एखादं प्रोडक्ट, जसं आपण म्हणतो की एखादं प्रोडक्ट तयार करण्यासाठी तुम्हाला खूप सारे इन्ग्रेडियंट एकत्र करून प्रोसेस करून मग प्रोडक्ट काय करावं लागतं, प्रोड्यूस करावं लागतं. ओके, सो त्याला आपण म्हणतो जॉईंट प्रोडक्ट अँड बाय प्रोडक्ट. जॉईंट प्रोडक्ट म्हणजे काय, तर जसं आपण म्हणतो की चार गोष्टी एकत्र आल्यानंतर तुमचं फायनल प्रोडक्ट काय होणार आहे, तयार होणार आहे. तर अशा वेळी तुम्ही कशा पद्धतीने कॉस्टिंग काय कराल तर मॅनेज कराल, किंवा कशा पद्धतीने कॉस्टिंग रेकॉर्ड कराल हे आपण या युनिट मध्ये लर्न करायचं आहे. सो डिरेक्टली आपण छोट्या प्रॉब्लेम पासून स्टार्ट करूया. ठीक आहे, सो काय सांगितले बघा प्रॉब्लेम फर्स्ट मध्ये. XY Limited produce product A, B and C which originate from the same process. म्हणजे ABC हे प्रोडक्ट आहेत, त्याची प्रोसेस कशी आहे तर सेम आहे. The joint cost amounted ₹38,750 आणि ह्या तीन प्रोसेसची टोटल कॉस्टिंग आहे 38,750. The output of A, B, C is 1,500, 2,500 and 3,750 युनिट रिस्पेक्टिव्हली. तर प्रत्येक युनिट मध्ये आपल्याला काय मिळतंय तर एबीसी ची तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे, युनिट दिलेले आहेत, अँड कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. apportion the joint cost to be various product on the basis of ॲव्हरेज युनिट कॉस्ट मेथड. ओके, आता याच्या काही वेगवेगळ्या मेथड्स आहेत. ओके, स्प्लिट आउट मेथड आहे किंवा ही ॲव्हरेज मेथड आहे. त्या मेथडनुसार थोडंसं कॅल्क्युलेशन चेंज होत जाईल, बाकी फारसं काही नाहीये. चलो लेट स्टार्ट फर्स्ट. आता इथे आपल्याला ॲव्हरेज युनिट कॉस्ट काय करायचे, कॅल्क्युलेट करायचे आहे. आपल्याला माहिती आहे की ॲव्हरेज कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करतो, दिलेल्या प्रोडक्टची टोटल करतो डिवायडेड बाय दिलेले प्रोडक्ट किती आहेत एवढे करतो. ठीक आहे. So heading the average cost per unit is equal to total joint cost divided by total output. अरे नादिरा आली नव्हती का मगाशी? आई थी. नेटवर्क कमी आहे. ठीक आहे, टोटल जॉईंट कॉस्ट किती आहेत बघा. टोटल जॉईंट कॉस्ट किती दिलेली आहेत, तिन्ही प्रोसेसचं प्रोडक्शन घेण्यासाठी 38,000 कॉस्टिंग येणार आहे. अरे क्या होईल, so 38,750 divided by total output. So total output plus करा 1,500 plus 2,500 plus 3,750 किती येईल बघ, 7,750. 7,750. So total cost per unit किती मिळेल मग, 5. 5. ओके, सो ₹5. देन मग आता आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे फर्स्ट प्रोडक्ट, देन त्याच्यानंतर युनिट, कारण आपल्याला पर युनिट रेट मिळाला. आता दिलेल्या इनपुट नुसार इनटू करायचे आणि व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. कॉस्ट पर युनिट, देन शेअर इन जॉईंट कॉस्ट, शेअर इन जॉईंट कॉस्ट. जसं सांगितलं की मायनर चेंजेस असतील प्रत्येक मेथड नुसार. ओके,
फार नाही येते. तो प्रोडक्ट ABC, प्रोडक्ट A, प्रोडक्ट B, प्रोडक्ट C. ओके, युनिट मिळालेले आहेत. प्रोडक्ट A चे Five. युनिट आहेत 1500, प्रोडक्ट B चे युनिट आहे 1,500. 2500 आणि C चे आहे 3750. ओके, आता आपण पर युनिट कॅल्क्युलेट केला. प्रत्येकाचा पर युनिट आहे 5, 5 अँड 5. इंटू करा, अमाऊंट कॅल्क्युलेट करा. 7,500. 7500, 12,500. 12,500 and then last 3,750 into 5, 18,750. 18,750. ओके, टोटल करा आता. टोटल शेअर जॉईंट कॉस्ट किती होईल आणि टोटल युनिट 13,750. 13,000, Total share 38,750 50. आणि युनिटची टोटल असेल 7,750. 7,750. दॅट्स इट, एवढंच आहे. आलं लक्षात? काय केलं आपण? आधी टोटल युनिट कॉस्ट पर युनिट कॅल्क्युलेट केली, देन इंटू केली, व्हॅल्यू फाइंड आउट केली. सो इथे आपल्याला जॉईंट शेअर कॉस्ट किती आहे तर 38,750. नादिरा, लक्षात आलं का? हा मॅडम. ओके. आता ही झाली पहिली बेसिक मेथड, ॲव्हरेज युनिट कॉस्ट मेथड. सेकंड मेथड विचारलेली आहे सेकंड मेथड आहे स्प्लिट ऑफ पॉइंट. ओके, स्प्लिट ऑफ मेथड आहे. त्यानुसार आपल्याला काय करायचंय बघा, काय दिलेलं आहे बघूया सेकंड प्रॉब्लेम मध्ये. अपॉर्शनमेंट ऑन कॉस्ट ऑन द बेसिस ऑफ वेट. ओके, वेट नुसार कॉस्टिंग काय असणार आहे, प्रत्येकाचं डिफरंट असणार आहे. सो फॉलोइंग इन्फॉर्मेशन हॅज बीन एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द बुक ऑफ MP केक कंपनी, कोक कंपनी. सो कोक इल्ड इन kg पर टन दिलेला आहे 650, कोल तार दिलेला आहे 50, बेन्झॉल दिलेला आहे 20, सल्फर अमोनिया दिलेला आहे 10, गॅस दिलेला आहे 170 आणि वेस्ट दिलेला आहे 100. ओके, टोटल व्हॅल्यू दिलेली आहे इल्ड पर kg 1000. देन द प्राइस ऑफ कोल इज 300 per ton. Direct labor and overhead cost in the split of point are 500 and 800 respectively per ton of a coal. Calculate material, labor, overhead and total cost of each product on the basis of weight. ओके, हा 10 मार्कला प्रॉब्लेम मध्ये विचारलेला आहे. सो इथे आपल्याला काय करायचंय तर टोटल वेट नुसार ओव्हरहेड, मटेरियल आणि लेबरची व्हॅल्यू काय करायची, कॅल्क्युलेट करायची आहे. सो चला कॅल्क्युलेट करूया आपण. फर्स्ट कॉलम येईल प्रोडक्ट, प्रोडक्ट, त्याच्यानंतर येईल यील्ड पर kg टन, त्याच्यानंतर येईल पर्सेंटेज ऑफ टोटल यील्ड, देन अपॉर्शनमेंट ऑफ कॉस्ट मध्ये लेबर, ओव्हरहेड अँड मटेरियल जे दिलेले आहेत ते, आणि त्याच्यानंतर येईल टोटल कॉस्ट.
product, then yield percentage per ton, sorry, yield per ton. kg. त्याच्यानंतर percentage of total yield. Then material, त्याच्यानंतर labor आणि overhead. What's the heading there? Apportionment of cost. आणि last, total cost. सो प्रोडक्ट, आता प्रोडक्ट मध्ये लक्षात ठेवा काय काय दिलेलं आहे. कोल, ओके, बेन्झॉल, हे सगळे लिहा आणि फक्त वेस्ट इज नॉट अ प्रोडक्ट, त्यामुळे वेस्टचा पार्ट फक्त त्याच्यामध्ये येणार नाही. बाकी 1 बाय 1 पुटअप करा. कोकची इल्ड व्हॅल्यू किती आहे? 650. देन त्याच्यानंतर कोल 50. देन बेन्झॉल 20. 20. Then Sulfate ammonium 10. 10. Then gas 170. 170. एकच मिनिट. टोटल करा आता याचे 900. 900. ओके, त्यामध्ये फक्त आपण गॅस काय केलाय? मायनस केलेला आहे 900. सो नेक्स्ट कॉलम मध्ये आपल्याला काय करायचंय? पर्सेंटेज ऑफ टोटल यील्ड. सो पर्सेंटेज कॅल्क्युलेट करा पर प्रोडक्टचं. सो पहिल्या प्रोडक्टचं पर्सेंटेज किती येईल? 650 डिवायडेड बाय 900 इंटू 100. किती येईल बघा? पर्सेंटेज कॅल्क्युलेट कसं करायचं लक्षात आलं? पर पर्सेंटेज कॅल्क्युलेट करताना जी व्हॅल्यू आहे ती टोटल व्हॅल्यूला डिवाइड करायची. असं 650 डिवायडेड बाय 900 इंटू 100 किती येईल? 72.22. 72. बस तेवढंच घेतलेत बुकमध्ये. 72 पहिले 2 डिजिट घ्या. नेक्स्ट, आणि पॉइंट नंतरचं जर अबाव 5 असेल तर कन्वर्ट करा. 5 म्हणजे 0.5 पुढे असेल तर 6 घ्या. 20चा 1. 1. 90. मैडम ये परसेंट कैसे निकाले, फिर से बोलो एक बार. पर्सेंटेज, आता इथे आपण टोटल यील्डची पर्सेंटेज काढतोय, राईट? मग कोकची व्हॅल्यू किती आहे? 650 आहे. सो 650 डिवायडेड बाय 900 इंटू 100. देन सेम कोलची काढताना 50 डिवायडेड बाय 900 इंटू 100. देन बेन्झॉलची काढताना 20 डिवायडेड बाय 900 इंटू 100. देन सल्फेटची काढताना 10 डिवायडेड बाय 900 इंटू 100. देन गॅसची काढताना 170 डिवायडेड बाय 900 इंटू 100. आणि फक्त पहिले 2 डिजिट घ्या. पॉइंटच्या
0.5 असेल तर एक कन्वर्ट करा. 90. 90 टोटल 100. 100. नादिर आलं लक्षात? दे. आता मटेरियलची टोटल दिलेली आहे, त्याच्यानंतर लेबरची टोटल दिलेली आहे आणि ओव्हरहेडची टोटल दिलेली आहे बघा. ओके, सो मटेरियलची दिलेली आहे 300 पर टन. सो मटेरियलच्या कॉलम मध्ये 300 पुटअप करा. देन लेबरच्या कॉलम मध्ये किती आहे? 500 500. आणि 800. 800. ओके, सो आता हे 300 ऍट द रेशो प्रमाणे काय करायचे आहेत? डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. सो काय करणार आहोत आपण? टोटल मटेरियल किती आहे? 300 आहे. सो 300 रेशो प्रमाणे डिस्ट्रीब्यूट करा. 300 इंटू 72 डिवायडेड बाय 100 म्हणजे मटेरियलची व्हॅल्यू मिळेल. लक्षात येते का बघा? कॅल्क्युलेशन थोडंसं लक्षात ठेवायला लागेल आपण काय करतोय. रेशो प्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचं. आता आपल्याला पर्टिक्युलर पर्सेंटेज मिळाले ना यील्डचे. सो मटेरियलला कोक मध्ये किती येईल? कॅल्क्युलेशन करताना काय सांगितलं? टोटल आहे 300. सो 300 इंटू 72 डिवायडेड बाय टोटल पर्सेंटेज 100. किती आले? 216. 216. सेकंड नादिरा लक्षात आलं का? हा, स्वतः हा. आता यील्ड घ्या. 300 इंटू 6 डिवायडेड बाय 100. 18. हा. देन 2 इंटू 300 डिवायडेड बाय 100. 6. Then next 300 into 1 divided by 100. 3. 3. Then 300 into 19 divided by 100. 57. 57. आलं लक्षात? मटेरियलच्या व्हॅल्यू डिस्ट्रीब्यूट केल्या आपण ॲज पर दी प्रोडक्ट. देन लेबरच्या व्हॅल्यू पुटअप करा. 500 इंटू 72 डिवायडेड बाय 100. सेम प्रोसेस फॉलो करा लेबर आणि ओव्हरहेडसाठी. सो 500 इंटू 72 डिवायडेड बाय 100 किती येईल? 360. 369 समथिंग काहीतरी आहे का? 60 आहे बरोबर? 360. 60. ओके, बुक मध्ये मिस्टेक आहे ह्या व्हॅल्यूला. देन सेम 500 इंटू 6 30. 30. Then 500 into 6 divided by 2 divided by 100 10. Then 500 into 1 divided by 100 किती? 5. 5. Then 500 into 19 divided by 100 95. 95. ओके, आता ही जरा टोटल होतीये का बघा बरं बरोबर. च्या व्हॅल्यूची टोटल ही 500 झाली पाहिजे. हा 500. ओके, देन ओव्हरहेड कॅल्क्युलेट करा. 800 इंटू 72 डिवायडेड बाय 100. 576. 576. Then same 800 40. into 6 divided by 100. 48. Then 800 into 2 divided by 100. 16. Then 800 into 1 divided by 100. 8. सोपे वेळेला 152. आन्सर लवकर येत नाही का तुम्हाला? 152. ओके, टोटल चेक करा. 800 येते का बघा. हम्म, 800. आता टोटल कॉलम मध्ये या. टोटल कॉलम मध्ये टोटल करा. मटेरियल, लेबर, ओव्हरहेडची टोटल करा आधी किती येते बघा. ह्या तिन्ही कॉलमची टोटल करायची आहे इथे. 1152. ओके 52. हा. देन कोलची टोटल करा. 18 प्लस 30 प्लस 48. 96. 96. देन बेन्झॉलची टोटल करा. 6 प्लस 10 प्लस 16. 32. 32. देन सल्फेटची टोटल करा. 3 प्लस 5 प्लस 8. 16.
कॅल्सेवे. देन 57 प्लस 95 प्लस 152 304. 304 आणि टोटल करा आता. टोटल कॉलमची टोटल असे करा किंवा असे करा. 1600. 1600. क्लिअर. Yes. आता हे बघितलं आपण स्प्लिट आउट मेथड, कारण पर प्रोडक्ट आपण काय केलं, स्प्लिट केलं आणि प्रत्येकाला एक्झॅक्टली किती कॉस्ट आपल्याला इन्कर्ड करायला लागते ते आपण बघितलं. चलो लेट स्टार्ट नेक्स्ट. नेक्स्ट स्टार्ट और नेक्स्ट लेक्चर काय ग नो कंटिन्यू चलो. करूया फिर नेक्स्ट लेक्चर. हाँ, कैसा भी चलेगा. ओके नादिरा ठीक आहे चला. इझी आहे, फार वेळ नाही लागणार. बघूया एवढा एक बघू आपण मग थांबूया. काय सांगितलंय बघा. आता इथे दोन मेथड अगेन दुसऱ्या दिलेल्या आहेत. ऑन द बेसिस ऑफ प्राइस आणि ऑन द बेसिस ऑफ व्हॅल्यूने काय करायचंय, कॅल्क्युलेट करायचंय. हा सुद्धा प्रॉब्लेम तुम्हाला 10 मार्क्स साठी विचारलेला आहे. सो काय सांगितले बघा. द जॉईंट कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग 2000 युनिट ऑफ ए, 4000 युनिट ऑफ बी अँड 6000 युनिट ऑफ सी इज ₹48,000. म्हणजे टोटल तिन्ही प्रोडक्टची कॉस्टिंग आहे 48,000. द सेलिंग प्राइस ऑफ प्रोडक्ट ए बी सी इज ₹5, 4 अँड 3 रिस्पेक्टिव्हली. जसा पहिला प्रॉब्लेम कॅल्क्युलेट केला ना त्या पद्धतीने आहे. इट्स अ व्हेरी सिम्पल. द प्रोडक्ट डू नॉट रिक्वायर एनी फर्दर प्रोसेसिंग कॉस्ट आफ्टर द स्प्लिट ऑफ पॉईंट. म्हणजे स्प्लिट ऑफ केल्यानंतर परत पुढची जास्त काही प्रोसेस नाहीये. तर सिम्पली तुम्हाला काय करायचंय, प्रपोर्श द जॉईंट कॉस्ट ऑन द बेसिस ऑफ सेल्स, ऑन द बेसिस ऑफ प्राइस अँड ऑन द बेसिस ऑफ व्हॅल्यू. त्यानुसार आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. चलो लेट स्टार्ट. कॉलम करा. फर्स्ट कॉलम प्रोडक्ट, फर्स्ट कॉलम प्रोडक्ट, सेकंड कॉलम प्रोडक्ट युनिट, देन थर्ड कॉलम सेलिंग पर युनिट, त्याच्यानंतर अपोर्शन, जॉईंट कॉस्ट अँड जॉईंट कॉस्ट पर युनिट. ओके. Heading their product, second production unit, then third selling price per unit, then apportion, joint cost, rupees, and joint cost per unit. Joint cost per unit. Product A, A, B, C. B, C. 2000, 4000, 6000. एक minute. Value put up करा 2000, then 4000 and 6000. Then total 12,000. 12,000 total. Then per unit 5, 5, then 4, 4 4. and 3. Okay. Then आता याची total cost, selling price per किती झाले, 5 आणि 4 9 10 11 12 ना, 12. हा. Then आता काय करायचंय आपल्याला, apportion करायचंय.
सो अपोर्शन मध्ये काय करतो आपण, रेशो प्रमाणे डिस्ट्रीब्यूट करतो. सो काय करायचं आपल्याला, हा रेशो किती आहे, 5:4:3 आहे. दॅट मीन्स आता टोटल तुमची कॉस्ट किती दिलेली आहे, टोटल कॉस्ट किती आहे 48,000. त्यानुसार डिस्ट्रीब्यूट करा. 48,000 इंटू 5 डिवायडेड बाय 12. सो पहिलं जॉईंट प्रोडक्ट मिळेल तुम्हाला किती आहे किती आहे? लक्षात आलं का? 48,000 आता डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत आपल्याला 3 प्रोडक्ट मध्ये. सो 48,000 इंटू 5 डिवायडेड बाय 12. 20. 20,000. हाँ, सो बी 48,000 इंटू 4 डिवायडेड बाय 12. 16,000. 16,000. Then 48,000 into 3 divided by 12. 12,000. 12,000. ओके, क्लिअर? फक्त रेशो प्रमाणे आता इथे बेसिकली काय केले जातात, तर रेशो यूज केले जातात आणि रेशो प्रमाणे व्हॅल्यू डिस्ट्रीब्यूट करायच्या ॲज पर दी प्रोडक्ट. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, जॉईंट कॉस्ट पर प्रोडक्ट कॅल्क्युलेट करायचे आहे. सो 20,000 डिवायडेड बाय 2 किती येणार, 10,000. 10,000 नाही 10. देन 10. हा. 16,000 डिवायडेड बाय 4,000. 4. वेळ का काढताय एवढा, डिवाइड करायचंय फक्त. 12,000 डिवायडेड बाय 6,000. 2. 2. That's it. This is called on the sale price basis. ओके, पहिला पार्ट बघितला आपण ऑन द सेल्स प्राइस बेसिस. क्लिअर झाला हा? हा. ओके, हा आता आपल्याला काय करायचंय, ऑन द बेसिस ऑफ व्हॅल्यू बेसिस. ओके, हा सेम ॲज इट इज टेबल कॉपी पेस्ट करा. एक फक्त मेथड यामध्ये एक कॉलम ऍड होईल. सेम पहिला कॉलम येईल प्रोडक्ट, दुसरा येईल प्रोडक्ट युनिट, त्याच्यानंतर सेलिंग युनिट येईल. आता इथे फक्त काय होईल, हा अपोर्शनच्या ऐवजी टोटल सेल्स व्हॅल्यू इथे ऍड होईल. मी शॉर्टकट मारत होते पण शॉर्टकट होईना तो. एक मिनिट, हा वाला कट करते जरा. ते पर्यंत कंटिन्यू करा हा वाला. थर्ड कॉलम येईल इथे टोटल सेल्स व्हॅल्यू. त्याच्यानंतर येईल अपोर्शन. जॉईंट प्रोडक्ट. आणि त्याच्यानंतर जॉईंट कॉस्ट पर युनिट. जॉईंट कॉस्ट पर युनिट. सो इंटू करून व्हॅल्यू काढा. 10,000. 10,000. 16,000. 16,000. 18,000. 18,000. 44,000 total. टोटल किती आली, 44,000. 44,000 टोटल आले. देन आता अपोर्शन मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, जी व्हॅल्यू आहे त्याचा आपण रेशो कॅल्क्युलेट करतो. आता याचा रेशो कॅल्क्युलेट करा. किती येईल बघा, सगळे 0 0 कॅन्सल होतील. 10 देन 10 16 अँड 18 राहतील. म्हणजे 2च्या टेबलमध्ये 2च्या टेबलने काय करू शकता, डिवाइड करू शकता. 589. हा, सो किती मिळेल मग, 5 एक मिनिट 5:8:9. ओके, 9. देन सेम आता कॅल्क्युलेट करा. टोटल किती मिळाली होती आपल्याला, 48,000. 48,000 डिस्ट्रीब्यूट करा न्यू रेशो प्रमाणे. तो 48,000 इंटू 5 डिवायडेड बाय टोटल किती होते बघा याची, 22. 22. सो 48,000 इंटू 5 डिवायडेड बाय 22.
नादिरा लक्षात येते का? हा मॅडम. 10,909. 10,909. Second, 48,000 into 8 divided by 22. हा, किती आले? 17,454. 17,445 असं काहीतरी आलेलं आहे. किती आलं बघा तुमचे? हा 54. 54. आणि लास्ट 19,636. 19,636. सो जॉईंट प्रोडक्ट पर युनिट कॅल्क्युलेट करा आता. सो अपोर्शन डिवायडेड बाय प्रोडक्ट युनिट डिवाइड करून किती व्हॅल्यू येईल बघा. पहिला रेट 10,099 डिवायडेड बाय 2,000 5.45. 5.45. Then 17,455 divided by 4,000 4.36. आणि लास्ट 19,636 divided by 6,000 3.27. 3.27. लक्षात आले? हा. चालेल, थांबूया इथेच. थँक्यू.